बोलू? परवानगी लागते का बोलायला? तुमचं आयुष्यभर ऐकू शकते मी. तुला असं वाटत नाही का की अमृतावाणीचं लग्न लावून द्यायची घाई करते आई? अगदी माझ्या मनातलं बोललात. त्यांनी असा निर्णय का घेतलाय तेच मला कळत नाहीये. मुलगा पण पाहिला आईने. हो, मी बाहेर होते तेव्हा अमृता वहिनींचा फोन आला होता मला. बाहेर होतीस म्हणजे? कुठे गेली होतीस? राजकुमार सरांना भेटायला गेले होते मी. कोण आहे माझी बायको? ही मला न विचारता सगळ्या गोष्टी कसं काय करते? अगं मी जाणार होतो दादाला भेटायला. मला एक मिनिट, तुला कसं कळलं तो कुठे राहतो? बबलू दादांमुळे. बबलू? नाही, म्हणजे त्यांना माहित होतं राजकुमार सर कुठे राहतात, म्हणून मीच त्यांना बोलले की मी जाऊन येते. सॉरी. दादा काय म्हणाला? खूपच वेगळं रूप बघायला मिळालं मला त्यांचं. पूर्वीसारखा चिडचिडेपणा नाही, खोचक बोलणं नाही. खूप शांत आणि स्थिर वाटले ते मला. तिथे दादा बदलायचा प्रयत्न करतोय, सुधारायचा प्रयत्न करतोय ना, आई ते अमृतावाणीचं लग्न लावून देते. हे जर दादाला कळलं परत तो त्याच मार्गाला लागेल. मलाही तेच वाटतंय. त्याच गोष्टीची भीती आहे मला. पण हे सगळं आपण तिलोत्तमा मॅडमला कसं सांगायचं? आणि मी अमृता वहिनींना सुद्धा सरळ नाही सांगू शकत की तुम्ही लग्न नका करू म्हणून. खूप नाजूक विषय हा. स्वतःच्या बाबतीत असतं तर आपण निर्णय घेऊ शकलो असतो, पण दुसऱ्यांच्या बाबतीत आपण नाही निर्णय घेऊ शकत. सावली, आपण कोणासाठीही निर्णय नाही घेऊ शकत. अमृता वहिनी आपल्यापेक्षा मोठी आहे. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिनेच निर्णय घ्यावा, आपण नाही.